चला विद्यार्थ्यांनो, आपण काल पार्ट ऑफ स्पीचमध्ये काय बघितलं होतं तर प्रोनाउन आणि नाउन हे दोन टॉपिक आपले झालेले होते. ठीक आहे. आता आपण पुढचे जे टॉपिक आहेत ते बघणार आहे. ओके. आपला दुसरं लेक्चर आहे आजचं लाईव्ह लेक्चर इंग्रजी विषयाचं वर्ग चौथी स्कॉलरशिप. ठीक आहे. तुम्ही जर वर्ग चौथी वर्ग सातवीची स्कॉलरशिपची एक्झाम देत असाल किंवा पाचवी नवोदयमध्ये पाचवीमध्ये नवोदयची एक्झाम द्यायची असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. नमस्कार. नमस्कार. मी आहे कुसुम रेखाते. तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आपण काल आपली जी सिरीज सुरू आहे त्यामध्ये चौथीची स्कॉलरशिप मराठी मीडियमची आपण सुरू केलेली आहे. या अगोदर आपण सातवीचे काही लेक्चर घेतलेले आहेत. त्यानंतर चौथीचे इंग्लिश मीडियमचे काही लेक्चर आपण घेतलेले आहेत. तर आज आपला इंग्रजीचा दुसरं लेक्चर आहे आणि आपण बघत आहे ग्रामरचा भाग पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीचमधला आपण बघणार आहे आपला दुसरा पार्ट झाला प्रोनाउन. आता आपण बघणार आहे तिसरा टॉपिक आणि तो असेल आपला तिसरा टॉपिक असेल आपलं बघा प्रोनाउनच्या नंतर काय येतं बरं. तर प्रोनाउन नंतर येईल ॲडजेक्टिव्ह. प्रोनाउन नंतर काय येतं बघा. हे सगळ्यांचं कालचं निघून झालेलं आहे. ओके. नंतर येतं बघा ॲडजेक्टिव्ह. तिसरा पार्ट येतो ॲडजेक्टिव्ह. आता तुम्हाला माहिती आहे मी काल सांगितलं होतं की आपण ओझरतं रिव्हिजन घेतलं होतं, म्हणजे थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली होती. ठीक आहे. तर पार्ट ऑफ स्पीचमध्ये ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणतो, ॲडजेक्टिव्ह कोणाला डिस्क्राईब करतो. ॲडजेक्टिव्ह हा नाउनला डिस्क्राईब करतो. कशाला डिस्क्राईब करतो, नाउनला. अँड ॲडजेक्टिव्ह इज अ डिस्क्रायबिंग वर्ड. नाउन अँड ॲडजेक्टिव्ह is a describing noun. कोणाला तर नावाला. हा कसा आहे, बाब्या कसा आहे, बाबी कशी आहे, हे सगळं डिस्क्रिप्शन यामध्ये देता येतं. ठीक आहे. म्हणजेच काय ॲडजेक्टिव्हमध्ये कुठले ॲडजेक्टिव्ह येणार बरं. तर ॲडजेक्टिव्हमध्ये काय येणार. An adjective is a describing noun किंवा an adjective is a describing word. काय डिस्क्रायबिंग वर्ड असतो. कोणता वर्ड असतो, डिस्क्रायबिंग. मग कोणाला डिस्क्राईब करतो हा तर नाउनला डिस्क्राईब करतो. कोणाला डिस्क्राईब करतो, नाउनला. बरोबर आहे. कुठले ॲडजेक्टिव्ह आहेत बघा एक्झाम्पलमध्ये. BEAUTI FUL ब्युटिफुल आहे की नाही. त्यानंतर लुकिंग लाईक अ गॉर्जियस. वाव. है ना. कसा अजून कसा असतो, केअरफुल, केअरलेस, स्वीट, टॉल, हार्ड, फास्ट. त्यानंतर बिग, स्लो, हाय. म्हणजेच काय मोर, मेनी हे जे आहेत ना हे सगळे काय आहेत तुमचे तर ॲडजेक्टिव्ह आहेत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये सेंटेन्स बघूया आणि यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते पण बघूया आपण. बरोबर आहे. आता ॲडजेक्टिव्ह मध्ये काय विचारलं जातं, पिक आउट द ॲडजेक्टिव्ह. क्वेश्चन तुमचा कसा राहतो, पिक आउट द ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजेच काय तुम्हाला ॲडजेक्टिव्ह पिक आउट करायचे आहेत. फर्स्ट काय असणार आहे बघा. फॉर एक्झाम्पल आहे तुमच्या समोर की द सम इज डिफिकल्ट. The
सम म्हणजे काय? ॲडिशन. सम इज डिफिकल्ट. DIFFICULT डिफिकल्ट. बरोबर आहे. सम कशी आहे? डिफिकल्ट आहे. कोणाला डिस्क्राइब केलेला आहे? समला. सम काय आहे तुमचं? नाउन आहे. आणि डिफिकल्ट काय झालं तुमचं? तर ॲडजेक्टिव्ह झालं. काय झालं रे? ॲडजेक्टिव्ह झालं. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. सेकंड नंबर मध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला? किंवा राम इज अन ओल्ड मॅन. राम इज अन ओल्ड मॅन. राम is an old man. Ram is an old man. राम काय झालं? नाउन. ओल्ड काय झालं? तर ॲडजेक्टिव्ह झालं. कळलं? बघा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. कसं? तर वॉटर इज अ डर्टी. वॉटर कसं आहे? वॉटर हे नाउन आहे. वॉटर इज अ डर्टी. वॉटर कसं आहे? डर्टी आहे. काय डिस्क्राइब केलं? घाणेरडं पाणी असं डिस्क्राइब केलं. नाउन. आणि हे होतं ॲडजेक्टिव्ह. कसं शोधायचं? तर आता पहा समजा तर काय येईल? माय क्लास इज क्लीन. द डे इज हॉट. माय क्लास इज क्लीन. द डे इज हॉट. माय क्लास इज क्लीन. क्लीन. क्लीन कसं आहे? तर ॲडजेक्टिव्ह आहे. क्लीन काय रे? ॲडजेक्टिव्ह. आणि माय क्लास काय आहे? नाउन. बरोबर आहे. इज हा त्यातला हेल्पिंग व्हर्ब आहे. समजलं का? इज हा त्यातला हेल्पिंग व्हर्ब आहे. तर अशा प्रकारे ॲडजेक्टिव्ह हे झालेलं आहे. ॲडजेक्टिव्हमध्ये भरपूर तुम्ही क्वेश्चन सांगू शकता. शी इज ब्युटिफुल गर्ल. शी इज ब्युटिफुल गर्ल. आय लाईक हर. ती कशी आहे? ब्युटिफुल आहे आणि मला ती आवडते. बरोबर आहे. यू आर माय सिस्टर. यू आर माय स्वीट सिस्टर. यू आर माय गुड फ्रेंड. गुड, स्वीट हे काय झाले त्यातले? ॲडजेक्टिव्ह. मग असेच तुम्हाला आयडेंटिफाय करायला येणार आहे. त्यानंतरचा टॉपिक येते बघा व्हर्ब. नंतरचा टॉपिक काय येतो? व्हर्ब. ओके. चला तर अ व्हर्ब. व्हर्ब काय येतं बघा? व्हर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ड. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. वर्ब म्हणजे काय? तर ॲक्शन वर्ड. अ व्हर्ब इज ॲन ॲक्शन वर्ड. अ व्हर्ब इज ॲन ॲक्शन वर्ड. बरोबर आहे. कुठले वर्ड राहते? ॲक्शन वर्ड. फॉर एक्झाम्पल कोणते? प्ले. बरोबर आहे. त्याच्यानंतर ईट. आणखीन सांगा. प्ले आहे, ईट आहे, वर्क आहे, त्याच्यानंतर डान्स आहे, नंतर सिंग आहे, सिंग सॉन्ग. ओके. त्याच्यानंतर राईट आहे, खेळणे. 7 रीड आहे, फाईट आहे, मारणे. स्लीप, SLEEP स्लीप. हे सगळं याच्यावरून सेंटेन्स येतात करता. कसे करता येतात बघा. सेंटेन्स कसे करणार तुम्ही? बघा. ओके. प्ले. ॲक्शन वर्डमध्ये काय? ॲक्शन वर्ड प्ले करतोय ना. पिक आउट द वर्ड. आता सीमा इज कटिंग अ केक. सीमा इज प्लेइंग अ क्रिकेट. सीमा SEEMA. सीमा इज प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट. आता यातला जर वर्ब काढायचा झाला तर कुठला असणार आहे? प्लेइंग असणार आहे. सीमा काय आहे रे? तर सीमा नाउन आहे. आणि प्लेइंग काय आहे? वर्ब आहे. क्रिकेट काय आहे? तर क्रिकेट काय आहे? तर आपला ऑब्जेक्ट आहे. ओ आहे. इज हा हेल्पिंग वर्ब येतो. आता पहा. सुनील इज eating a mango. सुनील eat mango. सुनील eat mango. मैंगो. सुनील काय खाता है? मैंगो खाता है. राहुल is doing his
होमवर्क किंवा हिज वर्क. ओके, बघा इट, डुईंग, वर्क हे काय झाले तुमचे, तर इट वर्क हे काय झाले तुमचे पा. राधा, राधा वॉज डान्सिंग, डान्स, डान्सिंग डान्स. राधा वॉज डान्सिंग अ डान्स. राधा काय करत होती, डान्सिंग अ डान्स. ओके, dancing a dance on a stage, on the stage. Okay, I like singing, I like sing a song, I like sing a song. She write a letter, Ram did not read a book. Ram did not read a book. Okay, she fight me, she fight me. Okay, I am sleeping now, I am sleeping now. मी आता काय झोपत आहे. असे सेंटेन्स तुमचे विचारले जातात. राईट, रीड, फाईट, स्लीपिंग हे सगळे तुमचे ॲक्शन वर्ड आहेत. हे काय आहेत तुमचे सगळे ॲक्शन वर्ड आहेत. समजलं, हे तुमचे सगळे काय आहेत रे, ॲक्शन वर्ड आहेत. चला नेक्स्ट बघूया आपण. लिहून घ्या पटकन, तुमच्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे. बघा कंजक्शन. नेक्स्ट पार्ट येतो आपला कंजक्शन. कंजक्शन, कंजक्शन म्हणजे काय, अ कंजक्शन इज अ जॉइनिंग वर्ड. जॉइनिंग वर्ड मी काल सांगितलं होतं तुम्हाला कंजक्शन काय आहे, तर दोन सेंटेन्सला, दोन वर्डला जे जॉईन करते त्याला कंजक्शन म्हणतात. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल अँड, बट, बिकॉज, ऑर. ओके, आता एक्झाम्पल बघूया आपण. कुठला आहे, माय मदर and father. My mother and father. कोण, टेक केअर, टेक केअर. बरोबर आहे. माय मदर अँड फादर टेक केअर. डू यू वॉन्ट अ पेन और पेन्सिल. दुसरं काय येईल, डू यू वॉन्ट अ पेन और पेन्सिल. पेन और पेन्सिल. डू यू वॉन्ट पेन और पेन्सिल. पाहिजे तुम्हाला पेन किंवा पेन्सिल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कुठला असणार आहे बघा. याच्यामध्ये काय आलं, और हे कंजक्शन आलंय, अँड हे कंजक्शन आलेलं आहे. तुम्ही सांगा एखादं सेंटेन्स. चला चॅट मध्ये करा. यस, कुठलं, Nakul is fat. Very good. Nakul is fat. But काय? But Akram is thin. But Nakul is fat. But Arnav घेऊ आपण. Arnav is thin. Nakul is fat. But Arnav is thin. Nakul कसा आहे? फॅट आहे. पण अर्णव कसा आहे रे, अर्णव हा थीन आहे. समजलं का. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे बघा. सोनू कॅनॉट डान्स बिकॉज, सोनू कॅनॉट डान्स because she is ill. Because she is
इल म्हणजे आजारी. का का डान्स करू शकत नाही, तर ती आजारी आहे. तुम्ही असे शब्द वापरू शकता, बरोबर आहे. कुठले कुठले शब्द, तर बघा, नॉट ओनली बट ऑल्सो हे सुद्धा कंजक्शन आहे. आयदर ऑर, नायदर नॉर हे सुद्धा कंजक्शन आहे. ठीक आहे. ॲज वेल ॲज हे सुद्धा कंजक्शन आहे. म्हणजेच काय की दोन सेंटेन्सला किंवा दोन वर्डला जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजक्शन म्हणतो. त्याला काय म्हणतो रे, कंजक्शन म्हणतो. बघा, कंजक्शन इज अ जॉईनिंग वर्ड. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जॉईनिंग वर्ड. कुठला वर्ड, जॉईनिंग वर्ड. ओके, जॉईनिंग वर्ड लक्षात ठेवायचा आहे. चला लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट घेऊया प्रपोजिशन. नेक्स्ट घेऊ प्रपोजिशन. बघा, चला, प्रेपोजिशन काय आहे, तर प्रेपोजिशन इज अ वर्ड यूज टू शो द पोजिशन. नेक्स्ट पार्ट आहे आपला प्रेपोजिशन. प्रेपोजिशन इज अ वर्ड, प्रेपोजिशन इज अ वर्ड यूज टू शो द पोजिशन. ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ऑन, इन, बिहाइंड, इन फ्रंट, आउटसाइड, अबोव, बिलो. नाउ लुक ॲट दिस पेन and this pen, where is this position? Can you tell me? Yes, very good Raghav. Yes, this pen is in your hand. Yes, this pen is in my hand. हा पेन कुठे आहे, तर माझ्या हातात आहे. in my hand. बरोबर आहे. तर बघा, क्वेश्चन तुम्हाला कसं येईल, पिक आउट द प्रेपोजिशन. Glass is on the table. The glass is on the glass. The glass is on the table. On the table. बरोबर आहे. Glass is on the table. दुसरं बघा काय येईल. हे तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगत आहे. ओके, The child is near the car. A child is near the car. Child is near the car. बघा, प्रेपोजिशन कुठलं आलं, नियर. तिसरं, I am in the class. I am in the class. Okay, where is you? I am in the class. She is standing in front of me. In front of me. कुठे आहे ती, माझ्या समोर उभी आहे. माझ्या समोर उभी आहे. The boy is behind the tree. The boy is behind the tree. The boy is behind. The boy is behind the tree. Okay, look at this sentence. Okay, तुम्ही असे खूप सारे सेंटेन्स करू शकता. तुम्ही करू शकता. ओके, प्रेपोजिशन इज अ वर्ड यूज टू शो द पोजिशन. फॉर एक्झाम्पल ऑन, इन, बिहाइंड, इन फ्रंट, आउटसाइड, अबोव. ओके, चला नेक्स्ट आहे आपला इंटरजेक्शन. नेक्स्ट टॉपिक काय आहे, इंटरजेक्शन. चला नेक्स्ट आहे आपलं इंटरजेक्शन. बघा, इंटरजेक्शन काय आहे, एक्सप्रेस सम सडन इमोशन ऑर फिलिंग ऑफ अ माइंड. ही डेफिनेशन इंटरजेक्शनची तुम्हाला कुठेच मिळणार नाही. बघा का, कारण एकदम शॉर्टमध्ये इंटरजेक्शन म्हटलं ना, पोरं खूप घाबरतात आणि काही लक्षात ठेवतात. बरं का, कोणाला तर इंटरजेक्शन म्हणताच येत नाही, ते इंजेक्शन म्हणतात. इंजेक्शन, इंटरफेक्शन, काय ते इंटरजेक्शन, इंटरजंक्शन, काय 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 वर्ड वापरतात. इंटरजेक्शन म्हणजे काय की तुमच्या डोक्यात आलेली सडन फिलिंग किंवा तुम्ही झालेला तुम्ही काय होता, एक्सप्रेस होता. कोणती, गीतांजली नाही. तुम्ही एखादी गोष्ट बघून तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायला मिळतात, हो की नाही. म्हणजेच कसे की जसं की समजा तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला गिफ्ट आणलं की तुम्ही कसे होता, हो वाव, है ना. आणि जर तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला
रागवायचं म्हटलं किंवा तुमची चोरी पकडल्या गेली, मग तुम्ही काय करता? चोरी पकडल्या गेली का मग बापरे, तुमच्या चेहऱ्यावर खूप भीती असते, घाबरून जाता तुम्ही. आता माझं कसं होईल, मी नाही येत घरात, असं वगैरे करता, हो की नाही? म्हणजे हे तुमचे इमोशन्स आहेत, हे फिलिंग तुमच्या माइंडमध्ये लगेच येतात, त्याला म्हटलं जातं इंटरजेक्शन. ठीक आहे. एक्झाम्पल कसे राहतील आणि याच्यामध्ये एक्सक्लामेशन मार्क असतं बरं का, ह्यामध्ये एक्सक्लामेशन मार्क असतात. ओ लुक ॲट दिस ब्युटिफुल फ्लावर. Oh, look at this. Look at this beautiful lady. Beautiful lady. आता मी ब्युटिफुल लेडी आहे की नाही? Look at me. Oh, look at this beautiful lady. Okay. नेक्स्ट काय बघा? काय येईल? वाव. वाह. वाव. It is nice. It is nice car. दुसरं काय येईल बघा? ना. ना. Don't do it. ना. Don't do it. Hooray! Yes. Hooray! I am the winner. I am the winner. ओके. हे काय झालेत रे तुमचे? हे सगळे इंटरजेक्शन झालेत. हे काय झालेत रे? इंटरजेक्शन. बघा, नेक्स्ट आहे आपला इंटरजेक्शन. ओके. नेक्स्ट बघूया, लास्ट. तर इंटरजेक्शन समजलं तुम्हाला? साप दिसल्यावरचं एक्सप्रेशन किती येते? बापरे, बापरे साप. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन. एखाद्याचा ॲक्सिडेंट झाल्यावर आपल्या डोळ्यातून पाणी येतं लगेच, है ना? किंवा लगेच आपल्याला ओ शिट अशा प्रकारचे आपण एक्सप्रेशन देतो. ओके, त्याला म्हणतो आपण इंटरजेक्शन. चला नेक्स्ट घेऊया आपण ॲडव्हर्ब. नेक्स्ट घेऊ आपण ॲडव्हर्ब. बघा, नेक्स्ट आहे आपला ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब काय आहे? तर ॲडव्हर्ब अँड ॲडव्हर्ब डिस्क्राईब अ वर्ब. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, नाऊनला कोण डिस्क्राईब करतो? तर नाऊनला ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब करते आणि व्हर्बला कोण डिस्क्राईब करतो? तर व्हर्बला ॲडव्हर्ब डिस्क्राईब करते. बघा, नाऊन आणि ॲडजेक्टिव्हचा संबंध आहे, व्हर्ब आणि ॲडव्हर्बचा संबंध आहे. ठीक आहे. नाऊन ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब वर्ब, नाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब, ॲडव्हर्ब नाऊन, ॲडजेक्टिव्ह वर्ब, ॲडव्हर्ब. लक्षात ठेवायचं. ओके. चला, व्हर्ब ॲक्शनला डिस्क्राईब करते आहे कोण? तर ॲडव्हर्ब. फॉर एक्झाम्पल, स्लोली, हार्डली, फास्टली, न्यूली, वेल, हॅपी. बघूया आता कसे. आय गो टू स्कूल डेली. क्वेश्चन कसा येईल? आय गो टू स्कूल डेली. आता बा, गो म्हणजे जाणे, डेली म्हणजे कसा? रोज जातो मी. कसा जातो? रोज जातो. तर काय आम्ही ॲब्सेंट राहतो? टीचर तुम्ही तर असं सांगताय की आम्ही ॲब्सेंटच राहतो. द सोल्जर इज फॉट ब्रेवली. काय येईल बघा? द सोल्जर इज FOUGST फॉट ब्रेवली, है ना? कसा? हुशारीने. फॉट म्हणजे काय केली त्यांनी? लढला. कसा लढला? हुशारीने लढला. सोल्जर. ओके. ॲनिमल लिव्ड हॅपीली इन द जंगल. ॲनिमल लिव्ड हॅपीली. नाही तर काय टीचर आम्ही बॅडली राहतो इथे? आम्ही पण हॅपीलीच राहतो आमच्या घरात. हॅपीली, ॲनिमल लिव्ड हॅपीली इन द जंगल. इन द jungle, JUNGLE. okay. She writes slowly in the class. She writes
स्लोली. रायटिंगची क्रिया कशी झालेली आहे? स्लोली झालेली आहे. राहण्याची क्रिया कशी झालेली आहे? हॅपी झालेली आहे. बघा, शी राईट स्लोली इन द क्लासरूम. क्लासरूम. ओके. ही wear a newly dress. Newly dress. Okay. Yes. She is well. Good. She is well. Good. She is doing well. तिला कसं वाटत आहे? वेल. चांगलं दिसण्याची, चांगलं राहण्याची क्रिया आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण इथे पार्ट ऑफ स्पीच हे बघितलेले आहेत. आपले 8 पार्ट ऑफ स्पीच आहे. पहिला आहे नाउन, त्याच्यानंतर आहे बघा प्रोनाउन, त्यानंतर आपण घेतलं ॲडजेक्टिव्ह, नंतर घेतलं आपण नंतर काय घेतलं आपण तर कंजक्शन, त्याच्यानंतर घेतलं आपण प्रेपोजिशन, मग इंटरजेक्शन आणि नंतर घेतला आपण ॲडव्हर्ब. ओके. हां. येस येस येस. गुड गुड गुड. व्हेरी गुड. व्हर्ब राहिलेला आहे. म्हणजे पहिले नाउन, मग प्रोनाउन, मग ॲडजेक्टिव्ह, मग व्हर्ब, मग कंजक्शन, इंटरजेक्शन आणि मग घेतला आपण प्रेपोजिशन, मग इंटरजेक्शन आणि मग घेतला आपण ॲडव्हर्ब. ठीक आहे. तर हे पार्ट ऑफ स्पीच आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊया 12 टेन्सेस. ठीक आहे. जे की तुम्हाला कशाला यूज होणार आहेत तर तुमच्या ग्रामरमध्ये यूज होतील. ठीक आहे. हा तुमचा पोर्शन आहे. पोर्शनमध्ये तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच हा लेसन आहे. त्यातलं तुम्ही सॉल्व करू शकता. एक्झाम्पल तुमचे स्कॉलरशिपच्या बुकमध्ये दिलेले आहेत, ते सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवत आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला 1-2 मिनटं घेईल तुमचे. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर 4था वर्ग, 5वा वर्ग आणि 7वा आणि 8वा ह्या 4 वर्गांचे मॅथ्सचे व्हिडिओ आपण घेत असतो. तसेच 4थ्या वर्गाची स्कॉलरशिप, 7व्या वर्गाची स्कॉलरशिप, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम याचे लेक्चर आपले होत असतात. त्यानंतर आपला 5वा वर्ग नवोदय आणि 8वा वर्ग नवोदयचे सगळे लेक्चर आपले होत असतात. यूट्यूब चॅनलवरच नाही तर इन डिटेलमध्ये आपले स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर या ॲपमध्ये सुद्धा आपले लेक्चर होत असतात. आपलं स्वतःचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही जाऊन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही जाऊन तिथे क्लिक करून प्ले स्टोअरला जायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून घ्यायचं आणि तुम्हाला जो पाहिजे तो कोर्स घ्यायचा आहे. घरी बसून एकदम कमी खर्चात आणि कमी पैशात चांगला कोर्स तुम्ही घेऊ शकता. पूर्ण सिलेबस आपला कव्हर होते आहे. ठीक आहे. पेपरसुद्धा कव्हर होत आहेत. तर चला भेटूया मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि हो, आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.